एकंदर गर्दीची की त्या मॉब जी होता सगळा त्या मॉबची त्यावेळची मानसिकता नक्की काय होती? त्या मुलाच्या हातात धारदार शस्त्र होतं आणि प्रत्येकाला वाटणार साहजिक की बाबा आपण जरी काही जरी त्या मुलाकडे म्हणजे सोडवायला गेलो तर तो चाकू आपल्याला लागू शकतो किंवा त्या मुलीच्या जीवावर बेतू शकतो. आणि जो प्रत्येक जण येत होता तो प्रत्येक जण असं म्हणतो काय चाललंय काय चाललंय काय चाललंय हे समजत नव्हतं. काही लोक अशी होती की त्याला विनवणी करत होती, काही काही जण होती की तशी की तो जेव्हा जेव्हा तो जास्त हायपर व्हायचा ना तेव्हा त्याच्या अंगावर अशी गेल्यागत करत होती माणसं, पण त्याला तो जरा थोडस सावध होत होता. पण तो तसा चाकू असा त्याच्या हातानं असा सगळ्यांना फिरवत होता ना, तशी तिथली जी माणसं ते चाकू बघितल्यावर कोणी एवढा म्हणतात ते चाकू अगदी धारदार शस्त्र होतं. त्या चाकूचं त्याला लागलेलं होतं तर त्या हातातनं पण रक्त येत होतं, असा विषय होता. मग कोणाचं धाडस होत नव्हतं, मग प्रत्येकाचं मन वाटतं की वाचवायचंय म्हणून.